बाजारातल्या महागड्या कुठल्याही डाय, मेहंदी किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एकदा हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। पुन्हा तुमचे केस पांढरे येणारच नाहीत आणि त्यासोबत तुमचे केस लांबसडक, घनदाट, स्मूथ आणि सिल्की दिसायला लागतील। भरपूर असे फायदे या उपायाचे आहेत। नैसर्गिक उपाय आहे। आपल्याच घरातल्या 2 ते 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत। स्पेशली आज आपण वापरणार आहोत इथे खोबरेल तेल। खोबरेल तेलामध्येच घरातल्या 2 ते 3 वस्तू टाकून आपल्याला हा उपाय करायचा आहे। खूपच अमेझिंग चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। पर्सेंट ट्रायड आणि टेस्टेड हा उपाय आहे। आता माझ्याकडे सुद्धा ना माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी हे तेल मी बनवते, जेणेकरून पांढऱ्या केसांची समस्या सध्या तरी मला अजून आलेली नाही। तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल। खोबरेल तेल आपल्या केसांना व्यवस्थितपणे पोषण देण्यासाठी फायदेशीर असतं। जर आपल्या केसांना व्यवस्थित पोषण मिळालं तर केसांची वाढ चांगली होते, सोबतच पांढरे केस सुद्धा लवकर होत नाहीत। त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे मेथीदाणे। आता मेथीदाणे ना आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहेत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की मेथीदाण्यांमध्ये किती पोषक तत्व आहेत, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी, केस गळती कमी करण्यासाठी आणि पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरतात। आता घरगुती उपायासोबतच ना तुम्ही आहारामध्ये सुद्धा मेथीदाण्याचा वापर केला तर तुम्हाला केसांची कुठलीच समस्या अजिबात सतावणार नाही। इतके फायदेशीर आणि इतके स्वस्तामध्ये मेथीदाणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात। फक्त हा घरगुती उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा। परत तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या येणारच नाही। आता इथे ना 1 ते 1.5 चमचा इतके मेथीदाणे आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत। हे घरगुती तेल बनवण्यासाठी तुम्ही फक्त खोबरेल तेलामध्ये मेथीदाणे टाकून सुद्धा हे तेल बनवू शकता। भरपूर फायदे होतात त्याचे। आता त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कढीपत्ता। आपले केस नैसर्गिकपणे काळे राहण्यासाठी, केसांचा जो नैसर्गिक ओरिजिनल काळा कलर आहे तो मेंटेन राहण्यासाठी कढीपत्ता भरपूर फायदेशीर आहे। जसं मेथीदाणे आपण आहारामधून घेऊ शकतो, तसंच कढीपत्ता सुद्धा आहारामधून घेऊ शकतो। तुम्हाला केसांच्या समस्या असतील तर अनोशापोटी सकाळी 4 ते 5 पानं कढीपत्त्याची चावून खा, तुम्हाला भरपूर केसांमध्ये बदल झालेला दिसेल। आता साधारण मुठभर इतकी कढीपत्त्याची पानं जी आहेत मी व्यवस्थित बाजूला काढून घेतलेली आहेत। कढीपत्ता व्यवस्थित स्वच्छ धुवून इथं घेतलेला आहे। आता त्यानंतर मी इथं घेतलेला आहे कांदा। आता कांदा सुद्धा केस गळती कमी करण्यासाठी भरपूर चांगला फायदेशीर असतो, कारण त्याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये सल्फर असतं, जे आपल्या केसांची मुळं मजबूत करतं, टाळूचं आरोग्य स्वच्छ ठेवतं। आणि जर या 2 गोष्टी व्यवस्थित असतील तर अजिबात आपली केस गळती होत नाही। खरं तर नवीन केसांची सुरुवात ही टाळूपासून होत असते। जर टाळू आपली नीट आणि क्लीन असेल ना तर अजिबात तुम्हाला केस गळतीची समस्या होणार नाही। त्यासाठी आपल्याला इथं कांदा वापरायचा आहे। आता 1 कांदा मी घेतलेला आहे, पण त्यापैकी अर्धाच कांदा आपल्याला वापरायचा आहे। कांदा व्यवस्थित सोलून घ्या। जर त्याच्यावर काही बुरशी घाण जमा झाली असेल तर ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना कांदा इथं मी बारीक पीसमध्ये कट करून घेणार आहे, जेणेकरून घरगुती तेल बनवण्यासाठी मी त्याचा वापर करते त्या कांद्याचा पूर्णपणे अर्क त्या तेलामध्ये उतरेल। आता त्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे आणि रामबाण उपाय आहे तो म्हणजे आवळा। आता आवळा चवीला जरी तुरट असला तरी त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या केसांमध्ये एक नैसर्गिक चमक आणतं। आपल्या केसांचा रंग काळाभोर राहण्यासाठी आवळ्याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो। ज्या पद्धतीने तुम्ही कढीपत्ता, मेथीदाणे आहारामध्ये घेऊ शकता, त्याच पद्धतीनं आवळासुद्धा आहारामध्ये घेऊ शकता आणि सोबतच अशा पद्धतीनं घरगुती उपायांमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता। सध्या अजून तरी मार्केटमध्ये आवळे अवेलेबल आहेत, तर त्यातलाच फ्रेश आवळा आपल्याला इथं वापरायचा आहे। आता आवळासुद्धा स्वच्छ धुवून आपल्याला किसून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचासुद्धा पूर्णपणे अर्क या तेलामध्ये छान असा उतरेल। आता 1 आवळा मी घेतला होता, याचा किसून तुम्ही बघू शकता एवढा किस निघालेला आहे, ज्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे, जे आपल्या केसांचं जे नैसर्गिक काळ्या रंगाचं पिगमेंट आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। खरं तर आजकाल ना पांढऱ्या केसांची समस्या अगदी वयाच्या अगोदर प्रीमॅच्युअर ग्रे हेअर व्हायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्या घरातल्या लहान मुलामुलींना सुद्धा तुम्ही डोळे झाकून हा उपाय करू शकता। फक्त त्यांच्या केसांवरती खोबरेल तेल लावण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं घरगुती हे तेल तुम्ही तयार करून बघा, 100% त्यांना फायदा होईल। आता जर तुमच्याकडे फ्रेश आवळा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ड्राय आवळासुद्धा वापरू शकता किंवा मार्केटमध्ये आवळा पावडर मिळते ती सुद्धा वापरू शकता, पण ती कशा पद्धतीनं वापरायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा।
आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे जास्वंदाची फुलं किंवा पानं। तुमच्याकडे जे काही फ्रेश अवेलेबल असेल ते वापरा किंवा अशा पद्धतीनं सुकलेली फुलं किंवा पानं ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। केसांसाठी तीही भरपूर प्रमाणात फायदेशीर आहेत। आता माझ्याकडे फुलंच आहेत, तीही सुकलेलीच आहेत, ती सुद्धा मी वापरणार आहे। 4 ते 5 फुलं इतकी जास्वंदाची माझ्याकडे आहेत, ती सुद्धा मी घेणार आहे। खरं तर हे घरगुती तेल आहे ते अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कुणीही लावू शकतं आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही। याच्यापैकी तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या तर तुम्ही या वापरू शकता, पण याच्यापैकी जर एखादी गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल होत नसेल किंवा यापैकी एखादी गोष्ट तुम्हाला सूट होते की नाही हे जर तुम्हाला खात्रीशीर माहिती नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही खोबरेल तेलांमध्ये यापैकी एक एक गोष्ट टाकून सुद्धा सेपरेट तेल बनवू शकता। जसं की मेथीदाणे आणि खोबरेल तेल, कढीपत्ता आणि खोबरेल तेल, सोबतच कांदा आणि खोबरेल तेल, त्याच्यानंतर आवळा आणि खोबरेल तेल, जास्वंद आणि खोबरेल तेल। अशा पद्धतीनं खोबरेल तेलांमध्ये यापैकी कुठलीही गोष्ट तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती टाकून तुम्ही घरच्या घरी 100% सेफ आणि 100% नॅचरल असं आयुर्वेदिक तेल बनवू शकता, जे 100% तुमच्या केसांची गळती कमी करेलच, सोबतच पांढऱ्या केसांची समस्यासुद्धा हळूहळू कमी व्हायला लागेल। तर चला, आता हे तेल बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे इथे आपल्याला घ्यायचं आहे लोखंडी भांडं। शक्यतो तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या कमी करायची असेल तर हे तेल बनवताना लोखंडी भांडंच वापरा। तुमच्याकडे लोखंडी कढई अवेलेबल असेल किंवा तवा अवेलेबल असेल तो तुम्ही इथं वापरू शकता। जर तुमच्याकडे लोखंडी भांडं नसेल तर स्टीलचं वापरा, पण ॲल्युमिनियमचं भांडं शक्यतो वापरू नका। असो, आता इथं आपल्याला खोबरेल तेल आहे, तवा थोडासा मी गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे थोडंसं खोबरेल तेल। आता खोबरेल तेल टाकल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आपण जे घेतलेले ड्राय मेथीदाणे आहेत ते टाकायचे, कारण ते व्यवस्थित तेलामध्ये त्याचा अर्क उतरण्यासाठी थोडासा वेळ लागेल, कारण ते पूर्णपणे ड्राय आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर नाही आहे। त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मी मेथीदाणे टाकून घेतलेले आहेत। आता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा, म्हणजे ज्या गोष्टींमध्ये जास्त मॉइश्चर आहे ती पहिली टाकायची आणि त्याच्यानंतर मी जास्वंद, कढीपत्ता आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे सगळ्यात शेवटी तो म्हणजे आवळा। अशा या सिक्वेन्सनं आपल्याला व्यवस्थित हे सगळे घटक तेलामध्ये टाकायचे आहेत। आता जर तुमच्याकडे इथे फ्रेश आवळा नसेल आणि तुम्ही ड्राय आवळा वापरणार असेल तर या स्टेजला तुम्हाला ड्राय आवळा याच्यामध्ये टाकायचा नाही, तो अगदी शेवटी टाकायचा आहे, म्हणजे त्याचा अर्कसुद्धा अगदी व्यवस्थित तेलामध्ये उतरेल। आता या सगळ्या गोष्टी बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बारीक गॅसवर याचा पूर्णपणे जो काही अर्क आहे तो तेलामध्ये उतरेल आणि भरपूर नॅचरल आणि इफेक्टिव्ह आपलं तेल घरच्या घरी तयार होणार आहे, ज्याच्यामुळे कुठलंही महागडं केमिकल किंवा डाय तुम्हाला पांढरे केस लपवण्यासाठी वापरावं लागणार नाही। तुमच्या केसांची वाढ होणारच आहे, सोबतच जे नवीन केस उगवणार आहेत ते सुद्धा काळेच उगवतील आणि हळूहळू पांढऱ्या केसांची समस्या गायब व्हायला लागेल। आता 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास आपल्याला गॅसवर हे व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी हळूहळू ब्राऊन कलर आणि मग काळ्या कलरला येतील आणि त्याच्यानंतरच आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। आता तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आपलं हे तेल तयार होत आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काळ्या केल्या तरीसुद्धा चालतील। आता छान सगळ्या गोष्टींचा कलर चेंज झालेला आहे आणि तेलाची क्वांटिटीसुद्धा तुम्ही बघू शकता थोडीशी कमी झालेली आहे, पण तेलाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता हे तयार करून घेतलेलं तेल आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जास्तीत जास्त वेळ तुम्हाला लोखंडी कढईमध्येच ठेवायचा आहे, ज्याच्यामुळे लोखंडामध्ये असलेलं आयन आपल्या तेलामध्ये उतरेल आणि त्याचा फायदा, त्याच्यातली सगळी पोषक तत्व आपल्या केसांच्या मुळांमध्ये जाऊन आपल्या केसांच्या मुळांना मजबूती मिळेल, बळकटी मिळेल, केस गळती कमी होऊन पांढरे केससुद्धा गायब व्हायला लागतील। आता त्यानंतर हे तेल थंड करून घ्यायचं आहे आणि गाळणीच्या मदतीनं किंवा तुम्ही इथं वस्त्रगाळसुद्धा करू शकता। आता मी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवले, त्याच्यामुळे मी गाळणीच्या मदतीनं हे तेल जे आहे ते व्यवस्थित गाळून घेते। तुम्हाला इथं दिसतच असेल इतका छान डार्क कलर आपल्या तेलाला आलेला आहे। आपण ज्या काही नॅचरल फ्रेश गोष्टी वापरलेल्या होत्या त्याचे सगळे न्यूट्रिएंट्स या तेलामध्ये आलेले आहेत आणि जेव्हा हे तेल आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही थोडंसं कोमट करून आपल्या टाळूमध्ये किंवा केसांना व्यवस्थितपणे लावायचं आहे, याच्यातली सगळी पोषक तत्व आपल्या केसांना मिळतील। केसांना आवश्यक असणारं सगळं पोषण मिळाल्यामुळे हळूहळू तुमची केस गळती कमी होऊन पांढऱ्या केसांची समस्यासुद्धा 100% गायब होईल। तर अशा पद्धतीनं हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा सुरुवातीला
कमी प्रमाणामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। आता हे स्टोअर करण्यासाठी शक्यतो काचेची बॉटल किंवा बर्नीच वापरा, जेणेकरून हे लवकर खराब होणार नाही। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून, बाय।